नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तोर सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड अल्जेब्रा म्हणजेच बीजगणिताचा चॅप्टर नंबर 5 अँड प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. ओके, सो लेट्स स्टार्ट. मित्रांनो, in the previous video we have discussed about practice set number 5.1 which is based upon the probability, definition of probability, outcomes म्हणजे संभाव्यता म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर त्याची जी डेफिनेशन आणि आउटकम्स म्हणजे निष्पत्ती आहे याच्यावरती चर्चा करून प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 आपण सोडवलेला होता, ज्याच्यातनं फक्त आपल्याला डेफिनेशन आणि त्याचा अर्थ कळाला की नेमकं काय असतं प्रोबॅबिलिटी. ओके, आता या पुढच्या स्टेपमध्ये किंवा 5.2 सोडवताना आपल्याला सॅम्पल स्पेस हा जो एक शब्द आहे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नमुना अवकाश, त्याची व्याख्या बघायची आणि कशा पद्धतीनं आपल्याला नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस जो आहे कलेक्टिव्हली मांडता येतो त्याची उदाहरणासहित स्पष्टीकरण घेऊन 5.2 सोडवायचा आहे. ओके, चला सुरू करायचं का मग आपण. सो लेट्स स्टार्ट विथ सॅम्पल स्पेस मीन्स नमुना अवकाश. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? नमुना अवकाश. सो व्हॉट इज मीन बाय सॅम्पल स्पेस? सो यू नो व्हेरी वेल व्हॉट आर द पॉसिबिलिटीज, देन आउटकम्स. So sample space means the set of all possibilities or outcomes from the random experiment. रँडम एक्सपेरिमेंट मधनं येणारे जे काय आउटकम्स आहेत, आउटकम्स म्हणजे निष्पत्ती आहेत, त्यांचा एकत्रितपणे संच ज्याच्यामध्ये मांडला जातो त्याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. ओके, मग हा सॅम्पल स्पेस किंवा नमुना अवकाश जो आहे तो विशिष्ट चिन्हांनी किंवा अक्षराने दर्शवला जातो. कशाने दर्शवला जातो? तर इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस और कॅपिटल एस न तर दर्शवला जातो किंवा ओमेगा. ओके, ओमेगा म्हणजेच हे ओहमचं जे चिन्ह असतं नाही का, ओहमच्या नियमामध्ये विज्ञान 1 मध्ये जे वापरतं तेच हे चिन्ह आहे, त्याला आपण म्हणतो ओमेगाचं चिन्ह. ओके, तर याला एस किंवा ओमेगाचं चिन्हानं डिनोट केलं जातं, दर्शवलं जातं. एक आपण त्याचं उदाहरण घेऊया की नेमका तो जो सेट संच जो आहे सॅम्पल स्पेसचा कसा मांडायचा. सो हिअर वी हॅव 2 कॉइन्स आर टॉस्ड. ओके, म्हणजे 2 नाणी वरती फेकली. हा झाला आपला रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग. आता यादृच्छिक प्रयोगामधनं तुम्हाला काय आउटकम्स मिळू शकतात आपण बघूया थोडक्यामध्ये. तर तुमच्याकडे काय काय बरं, 2 कॉइन आहेत. किती कॉइन आहेत? 2. मग 2 कॉइन एकदाच टाकले, बरोबर की नाही? मग खाली पडताना काय होईल रे? मग असं होऊ शकतो. दोन्ही कॉइन्सला काय असतं? हेड. या हा एक नाणं झालं. ओके, हे एक नाणं झालं, ह्याचा हेड आणि टेल. हे दुसरं नाणं झालं तुमचं, त्याला सुद्धा हेड आणि टेल असेल की नाही? ओके, मग त्याचे आउटकम्स कसे शोधायचे? ओके, नाणं नंबर 1, नाणं नंबर 2. ओके, कॉइन नंबर 1, कॉइन नंबर 2. आणि आता मला त्याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे म्हटल्यानंतर मी कसा लिहिणार? तो एस इज इक्वल टू, सो एस इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहा? महिरपी कंसामध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये. मग काय येऊ शकेल रे? जोड्या फक्त जुळवा. जर पहिल्या कॉइनचा तुमचा एच आला तर दुसऱ्याचा पण एच येऊ शकतो की नाही? म्हणजे छापा छापा येऊ शकतात की नाही? येऊ शकतो, काही हरकत नाही. जोडीनं मग अशा जोड्या लावायच्या. जर पहिल्याचा छापा आला तर दुसऱ्याचा काटा येऊ शकतो ना? वाय नॉट? ओके, जर पहिल्याचा हेड आला तर दुसरा टेल येऊ शकतो, म्हणजे ही एक जोडी होईल किंवा हे एक आउटकम्स शक्यता आहे. देर इज अ पॉसिबिलिटी टू द आउटकम्स ऑफ एच अँड टी. नाव एचची या दोघांची जोडी लावली का? एचची लावली, ह्या एचची या टीशी लावली. आता हा जो टी आहे त्या दोघांची जोडी लावा. जर पहिल्या कॉइनचा जर टी आला तर दुसऱ्याचा एच येऊ शकतो की नाही? ओके, इफ टी विल कम फ्रॉम द फर्स्ट कॉइन, ऑब्वियसली हेड और टेल विल कम फ्रॉम द अनदर कॉइन. सो वी हॅव ऑलरेडी टेकन एच अँड टी फ्रॉम द अनदर कॉइन. नाव for the pair of t the second will be h. now आता जर आपण पहिल्या कॉइनचा जर t आला, if t will be the first outcome from the first coin, what will be the second outcome from the second coin? It will be t. okay, so that's it. मग एवढे आउटकम आपल्याला येऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला 2 कॉइन टॉस केल्यानंतर त्याचे आउटकम्स किंवा त्याची निष्पत्ती अशा पद्धतीने लिहावं लागतात. मग आता मी लिहिलं, महिरपी कंसामध्ये सेट करून लिहिला. मग किती आउटकम्स आले माझ्याकडे? 1 2 3 4. ओके, ह्या जोड्या लावता येणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला 1 कॉइन टॉस केला तर येतं. सिंपल आहे, हेड और टेल ओनली 2, बरं की नाही? 2 कॉइन्स टॉस केले, किती येतं ते लिहिता आलं पाहिजे. 3 कॉइन्सचं पण आपण बघूया नंतरच्या उदाहरणामध्ये. सो वी हॅव 1 2 3 4 पॉसिबिलिटीज और 4 आउटकम्स किंवा
4 निष्पत्ती माझ्याकडे आल्या, जी मी एस म्हणजे नमुना अवकाशामध्ये म्हणजेच सॅम्पल स्पेसमध्ये लिहिल्या. तर ही झाली लिहिण्याची पद्धत. पण या सॅम्पल स्पेसमध्ये हे जे काय आपण लिहिलेले आहेत आउटकम्स लिहिले त्यांना काय म्हणायचं? सो दे आर कॉल्ड एज इलेमेंट. ओके, पण इलेमेंट म्हणजेच काय घटक, पण त्यांना सुद्धा स्पेशल शब्द आहे. हे जे इलेमेंट्स आपण याच्यामध्ये लिहिले, जे काही घटक ह्याच्यामध्ये लिहिलेत त्यांना आपण म्हणतो सॅम्पल पॉइंट. कसले पॉइंट? सॅम्पल पॉइंट. किंवा मराठीमध्ये काय आपण म्हणतो त्याला? नमुना घटक. कसले घटक? नमुना घटक. ओके, किती नमुना घटक आहेत किंवा किती सॅम्पल पॉइंट आहेत रे त्याच्यामध्ये? ओके, ते मोजायचं आणि त्याला कसं लिहायचं हे पण महत्वाचं आहे. ओके, मग 1 2 3 4. सो वी हॅव 4 सॅम्पल पॉइंट्स in this sample space. Okay, from this random experiment we got this sample space and number of sample points किती आहेत? number of sample point म्हणजे नमुना घटकांची संख्या किती आहे. so the method of writing number of sample point is number of s. ओके, जसं आपण सेट धड्यामध्ये 9वी मध्ये शिकलो होतो तसंच आहे इथं सुद्धा. so number of s is equal to 4. 1 2 3 and 4. That's it. Okay, so हे झालं सॅम्पल स्पेस अँड दिस इज द नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नमुना घटकांची संख्या म्हणजे सॅम्पल पॉईंटची संख्या. या दोघांवर आधारितच प्रॅक्टिस सेट नंबर 5.2 आहे. अलग लक्षामध्ये पुढे याच्यानंतर अजून जी काय उदाहरण आहे थोडीशी ते घेऊया आणि आपण 5.2 कडे जाऊया. ओके, लेट्स सी द अनदर एक्झाम्पल दॅट इज 3 कॉइन्स आर टॉस्ड. ओके, 3 कॉइन्स आर टॉस्ड म्हणजे 3 नाणी एकदाच फेकले. हा झाला आपला रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग. याच्यातनं काय आउटकम्स येतील किंवा काय इलेमेंट येतील त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. मग जर आपल्याकडे 3 कॉइन्स असतील, 3 कॉइन्स असल्यानंतर प्रत्येकाला तुमच्याकडे काय असतो रे? एच अँड टी, हेड अँड टेल असणार आहे. ओके, तीनही कॉइनचा एच आणि टी असा समजा मी लिहून घेतला. फक्त मांडण्यासाठी सांगतो, नंतर तुम्ही पाठ करून लिहू शकता किंवा जोड्या जुळा कशा जुळवायच्या त्या. मग कसं जुळवायचं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे की सर्वातीला काय घ्यायचं? एच एच एच. ओके, म्हणजे फर्स्ट कॉइन जो आहे त्याच्याशी 2 कॉइनच्या आउटकमची पेअरिंग करायची. ओके, इफ यू विल टेक एच इज द आउटकम ऑफ द फर्स्ट कॉइन, देन एच विल बी द आउटकम ऑफ द सेकंड कॉइन, देन अगेन एच विल बी द आउटकम ऑफ द थर्ड कॉइन. सो आय विल हॅव एच एच एच. दिस इज द फर्स्ट आउटकम. ओके, तिघांना एकत्रितपणे असं मांडायचं असतं म्हणजे तीनही कॉइनचा छापा येऊ शकतो. ओके, काय हरकत नाही. त्यानंतर जर पहिल्या कॉइनचा आपण हेड ॲज इट इज ठेवला किंवा येऊ शकतो असं समजलं तर बाकीच्या दोघांचं काय करून टाकायचं? जर ह्यांचे हेड आले होते आता टेल येऊ शकतात. ओके, दिस इज द सेकंड आउटकम. ओके, आता फक्त काय करायचं? एक्सचेंज करायचं म्हणजे काय करायचं? हा हेड आहे तसाच येऊ शकतो. मे बी हेड रिमेन ॲज इट इज असाच ठेवला आपण. मग आता ह्याचा कदाचित काय येईल रे? टीच्या ऐवजी ह्याचा लिहा फक्त एच आणि त्याचा टी तसाच राहिला. ओके, सेकंड कॉइनचा तुमचा एच आला आणि थर्ड कॉइनचा टी येऊ शकतो. पॉसिबिलिटी आहे ना ती. आता 4 त्याच्यामध्ये हा एच असाच राहिला. ओके, आणि याचा टी तसाच ठेवला. टी आला आणि ह्याचा काय येऊ शकतो? मग एच येऊ शकतो. किती झाले पॉसिबिलिटी? 1 2 3 4 झाले बघा, वेगवेगळे आले की नाही. हे झालं एच घेऊन झालं. फर्स्ट कॉइनचा एच आपण तसाच घेऊन इतर दोघांचे अल्टरनेट काय काय येतात ते चेंज करून बघितले. बरोबर की नाही? पॉसिबिलिटीज अशा येऊ शकतात. आता त्याच पद्धतीनं टी घेऊन बघा. आता पहिल्या कॉइनचा जर टी येऊ शकला तर दुसऱ्याचा पण टी येईल, तिसऱ्याचा पण टी येऊ शकतो. आला, ठीक आहे. पहिल्याचा परत टीच ठेवा. हो की नाही? दुसऱ्याचे दोघांचेही एच म्हणजे कॅप हेड येऊ शकतात म्हणजे छापे येऊ शकतात. आता फक्त अल्टरनेट याच्यासारखंच लिहा. फक्त इथं काय लिहिलंय तेच लिहायचं. इथं काय येऊ शकेल? टी ॲज इट इज राहिला. इथं मात्र एचच्या ऐवजी काय लिहा? टी लिहा आणि तिथं लिहा एच. सेकंडचा टी म्हणजे टेल येऊ शकतो, थर्डचा एच येऊ शकतो. त्यानंतर परत टी तसाच ठेवला. आता हा जो टी आहे इथं एच लिहा आणि पलीकडच्याला टी लिहा. झाले जोड्या तुमच्या 1 2 3 4 5 6 7 and 8. So these are the outcomes from the random experiment. 3 coins are tossed. आणि मग त्याचा नमुना अवकाश तुम्हाला लिहायचा आहे. हा झाला नमुना अवकाश अँड नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किंवा नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणतो आपण त्याला. किती आले? इट विल बी 8. आणि हे 8च असणार आहे. मी 3 कॉइन्स एकदाच टाकले काय आणि तुम्ही टाकले काय? 8च पॉसिबिलिटीज येणार आहेत. ओके, सर्टन तेवढ्याच असणार आहेत.
अजून एक एक्झाम्पल आहे तर अ डाय इज थ्रोन, एक फासा टाकला. फाशाचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की when we throw a die, so there are 6 possibilities. How many possibilities? 6, because the dots appear on the upper surface may be 1, 2, 3, 4, 5 or 6. Okay, so there are 6 possibilities. So if we thrown one die, then the sample space is written like this, and its number of sample points are 6 only. So this is how we can write the sample space of random experiment a die is thrown. Okay, अजून एक एक्सपेरिमेंट आपण बघूया की what will happen when we throw 2 dice. ओके, 2 जर आपण फासे टाकले तर त्याचा सॅम्पल स्पेस कसा येऊ शकतो तेही बघूया आणि मग 5.2 कडे जाऊ. सो लेट्स हॅव वन मोर एक्झाम्पल, दॅट इज 2 डाइस आर थ्रोन. 2 फासे फेकल्यानंतर what will be the sample space when we throw 2 dice, 2 फासे फेकल्यानंतर. So very easy and simple way to write the sample space of this random experiment. So what is it? So already I have written sample space in this format. त्या फॉर्मॅटचा इथं मी एक थोडासा साचेल टाकलेला आहे. काय करायचं इथं? सो देर आर 36 सॅम्पल पॉइंट्स इन धी सॅम्पल स्पेस. हे आधीच तुम्हाला मी सांगून ठेवतो की 36 त्या ठिकाणी सॅम्पल्स पॉइंट येणार आहेत किंवा नमुना घटकांची संख्या येणार. कशा पद्धतीने येणार आहे थोडंसं इथं लक्ष द्या बघा. 1, 2, 3, 4, 5, 6. सो दिस वेन वी हॅव वन डाय, देन these are the outcomes of the first die. ओके, सेकंड डाय असेल 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, आता याची पेअरिंग करायला लागेल ना. ॲट अ टाइम जेव्हा आपण 2 डाईस टाकणार आहोत, फासे टाकणार आहोत, त्यावेळेला मग समजा पहिल्याचा 1 आला तर दुसऱ्याचा पण 1 येऊ शकतो. याचा 1 आला है ना, तर याचा 2 येऊ शकतो, याचा 3 येऊ शकतो, याचा 4 येऊ शकतो, याचा 5 येऊ शकतो, याचा 6 येऊ शकतो. असं याचा 1 आल्यानंतर ह्या 6 पेअर झाल्या. त्यानंतर सेकंड पहिल्याचा जर तुमचा 2 आला तर त्याच्याशी परत पेअरिंग होणार. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ है ना, 5th and 6th. थर्डचा आलं की परत पेअरिंग 1, 2, 3, 4, 5 and 6. फोर्थ आला तर परत पेअरिंग 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, अशा प्रकारे तुम्हाला 36 आउटकम मिळणार आहेत. म्हणून या ठिकाणी 36 ब्रॅकेट ऑलरेडी तयार करून ठेवायचे आणि लिहिण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. बघा कसं लिहायचं. तुम्ही कसं लिहू शकता, प्रत्येक ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये यू कॅन राईट 1, 2, 3, 4, 5 and 6. ओके, राईट again 1, 2, 3, 4, 5 and 6. Again write 1, 2, 3, 4, 5 and 6. Again 1, 2, 3, 4, 5 and 6. Okay, once again 1, 2, 3, 4, 5 and 6. Once again write 1, 2, 3, 4, 5 and 6. Okay, हे असं लिहून घ्यायचं. प्रत्येक ब्रॅकेटमध्ये लेफ्ट हँड साईडला 1 to 6 लिहून घ्यायचं. ओके, आफ्टर रायटिंग 1 to 6 on the left hand side in each bracket, then what about the second? This is the first die. Okay, first die चा हा फर्स्ट कॉलम किंवा असा आडवी रो घ्या तुम्ही. म्हणजे आडव्या रो मध्ये कसं दिले बघा, when we have the horizontal row, मला पहिल्या डाईसचा 1 भेटला, सेकंडचा काय येऊ शकतो रे इथे 1 येऊ शकतो की नाही. मी तो दुसऱ्या रंगाने लिहितो जरा. ओके, सो 1, 1. 2 आला तरी त्याचा 1 येऊ शकतो, 3 आला तरी त्याचा 1 येऊ शकतो, 4 आला तरी 1 येऊ शकतो, 5 आला तरी 1 येऊ शकतो, 6 आला तरी 1 येऊ शकतो की नाही. हे झालं पहिल्या डाईसच्या बाबतीमध्ये. ओके, म्हणजे सेकंड डाईस जर तुमची 1 आला तर याचा पहिला, दुसरा, तिसरा सगळ्यांची पेअरिंग केली. आता इकडे सुद्धा काय असणार, इकडे फक्त 2 2 ची लाईन करायची. ह्याचा पहिला आला तर ह्याचा काय येऊ शकतो 2 येऊ शकतो. ओके, सो 2 2 2 2 राईट इट विथ कॉमा. इकडे काय लिहायचं फक्त आता फर्स्ट आला की याचा काय येऊ शकतो 3 3. ओके, 3 जस्ट राईट 3 3 अँड 3. 3 झाला की इथं काय येऊ शकतो नंतर मग 4 शी जोडी द्यायची. 4 4 4 4 4 अँड 4 राईट हिअर. आता 4 झाल्यानंतर काय येऊ शकतो 5 5 5 5 5 अँड 5 ओनली. आता 6 ओनली किती लिहायचं 6 6 6 6 6 and 6. That's it. Okay, so this is how we can write all 36 sample point in the simple manner. आडवं पण लिहू शकतो आपण असं. ओके, जर इथं तुम्ही
सगळीकडे 1 1 1 लिहित गेले, 2 2 2 2 2 3 3 3 3 4 4 4 4 4 5 5 5 5 5 6 6 6 6 असं लिहित गेले है ना. आणि त्यानंतर मग परत तुम्ही एकदा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 सेकंडमध्ये 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 म्हणजे हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली कुठल्याही पद्धतीने तुम्ही मांडा, फक्त व्यवस्थित मांडा, चुकू देऊ नका. याच्यातनं आपल्याला इव्हेंट लिहायचे असतात म्हणून तर सगळ्यात शेवटी खाली आपण घेणार नंबर ऑफ येस. किती आला? इट इज 36. ओके, आडवं 6 आणि उभं 6, 6 6 36. किती सोपं आहे, आल्या लक्षामध्ये. आता आपण 5.2 कडे जायला काय हरकत नाहीये, तुम्हाला समजलं असेल हे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. फर्स्ट क्वेश्चन, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राइट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट नंबर ऑफ एस. ओके, खाली दिलेले जे काही एक्सपेरिमेंट आहे त्या प्रत्येकाचा आपल्याला सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश लिहायचा आहे आणि नमुना घटकांची संख्या म्हणजेच नंबर ऑफ एस लिहायचा आहे. ओके, त्यातलं पहिलं जे सम आहे, द फर्स्ट सम इज 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. ओके, सो 1 कॉइन है ना, 1 कॉइन अँड 1 डाय, एक फासा आणि एक कॉइन टाकलं. आता इथं बघा, लक्ष द्या, हा तुमचा समजा 1 कॉइन आहे ज्याचे 2 आउटकम्स आपल्याला निश्चित माहित असतात, दॅट इज एच अँड टी. आणि जर तुमचा डाय टाकली तुम्ही 1 2 3 है ना 4 5 अँड 6, मग आता त्यांची पेरिंग कशी करायची हेच महत्वाचं आहे. ओके, या एचची प्रत्येक 6शी पेरिंग होणार आहे. इफ द फर्स्ट आउटकम इज एच फ्रॉम द कॉइन अँड द फर्स्ट आउटकम विल बी 1 फ्रॉम द डाय. डाय कडनं एक आला, याच्याकडनं जर एच आला तर याच्याकडनं 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, म्हणजे याच्या जोड्या अशा लागणार. बरोबर आहे ना, 1 2 3 ला 4 ला 5 ला आणि 6 ला. बरोबर आहे की नाही. मग इथं लिहिणार कसं तुम्ही ते, एच जर असेल कंसामध्ये लिहून टाका एच अँड 1. ओके, सेकंड पेअर काय असेल, इफ देर इज एच देन द सेकंड आउटकम फ्रॉम द डाय विल बी 2. ओके, इफ द फर्स्ट आउटकम विल बी एच देन थर्ड आउटकम किंवा सेकंड आउटकम विल बी 3, तिसरी आउटकम असणार तुमची. त्यानंतर मग जर एच असेल तर 4 सुद्धा येऊ शकतो, जर याचा एच असेल तर त्याचा 5 असू शकतो, जर याचा एच असेल तर त्याचा 6 सुद्धा असू शकतो. ओके, सो मग कॉइन कडनं जर छापा आला तर डाय कडनं 1 2 3 4 5 6 येऊ शकतं की नाही, येऊ शकतं. म्हणून याची जोडी 1 2 3 4 5 6 सोबत आपण लावून टाकली. आता समजा जर काटा आला, कॉइन टॉस केल्यानंतर समजा काय आला, काटा आला, तर त्याच्या जोड्या पण लावून घेऊया. काय येतील मग त्या, समजा काटा आला तर डाय मधून 1 येणारच ना, का नाही येणार. एकदा येऊन गेला म्हणजे काटा आल्यानंतर येणार नाही, येऊ शकतो, म्हणून 1 आला. त्यानंतर काट्यासोबत 2 येऊ शकतो. ओके, सो विथ टी 3 कॅन बी पॉसिबल, विथ टी 4 कॅन बी पॉसिबल, with t 5 is also possible, and with t 6 can be possible. So all these sample spaces, all these sample points are written. Now just count 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 and 6. So you have to write sample number of sample points. So number of s is equal to 12. किती आलं तुमचं उत्तर, मग 12 आलं. किती सोपं आहे, फक्त जोड्या लावायला शिकलं पाहिजे. टीची जोडी सुद्धा कशी, याला 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 आणि याला लावून टाकल्या म्हणजे तुमचे आउटकम जे आहे ते अशा पद्धतीने मांडता येतात, निष्पत्ती किंवा त्याला आपण नमुना घटकांची संख्या म्हणून. 2 डिजिट नंबर आर फॉर्म. सेकंड एक्झाम्पल, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युझिंग डिजिट 2 3 अँड 5 लिहायचं राहिलं का इथं, 2 3 अँड 5. ओके, विदाउट रिपीटिंग अ डिजिट, म्हणजे 2 3 आणि 5 या अंकांचा वापर करून आपल्याला काय करायचंय, 2 अंकी संख्या तयार करायची. कसली, 2 अंकी संख्या, पण कुठलीही संख्या रिपीट नाही झाली पाहिजे. जसं 2 आहे तर 22 नाही झालं पाहिजे, 2 2 नाही झालं पाहिजे, 3 3 नाही झालं पाहिजे, 5 5 नाही झालं पाहिजे. मग आपल्या त्या संख्या कशा तयार होऊ शकतात, खूपच सिंपल आहे ते सुद्धा. आता आपल्याला 2 3 आणि 5 तर सिंपल एक्झाम्पल दिलं का, त्याचे इफ यू हॅव 5 डिजिट देन प्रिपेअर द 2 डिजिट नंबर फ्रॉम दिस 5 डिजिट म्हटलं तर ते पण आलं पाहिजे. कसं करायचं बघा, या ठिकाणी सॅम्पल स्पेस जो आहे तो असा लिहायचा. काय येऊ शकतं मी तुम्हाला सांगता इथं बघा, हे तुमचं 2 3 आणि 5. ओके, यांच्या जोड्या कशा लावायच्या बघा. आता 2 जी आहे 2 वरती काय ठेवायचा, 3 ठेवायचा.
सो 2 वरती 3 ठेवला, मी तर लिहितो, डायरेक्ट लिहितो. आता 2 वरती काय ठेवला, 3 झाला 23. आता 2 घ्यायचा, 2 वरती 5 ठेवायचा की झालं 25 झालं का. म्हणजे पहिल्यांच्या याच्याशी जोडी झाली, याच्याशी जोडी झाली, म्हणजे त्याच्यावरती ठेवायचं. ओके, पुट द सेकंड नंबर ऑन टू द फर्स्ट नंबर. मग हे झालं 23, 25 झालं. आता 3 घ्या. ओके, सो जस्ट टेक 3 अँड पुट 2 ऑन इट. ओके, पुट 2 नेक्स्ट टू द 3, देन टेक अगेन 3 अँड पुट 5 नेक्स्ट टू द 3 झालं 32, 35 झालं. आता 5च राहिलं ना तुमचं. ओके, सो टेक 5 अँड पुट 2 नेक्स्ट टू द 5, 52. टेक 5, पुट 3 नेक्स्ट टू द 5, 53. So 1, 2, 3, 4, 5, 6. So these 6 possibilities are there. किती पॉसिबिलिटीज असतील? 6. म्हणजे या 3 अंकांपासून आपल्याला 6 2 अंकी संख्या किंवा 2 डिजिट नंबर वी कॅन फॉर्म. सो नंबर ऑफ sample points, that is number of S, is equal to 6 only. So these are the 2 examples. Okay, question number 2. The arrow is rotated and it stops randomly on the disc. Find out on which color it may stop. Okay, so this is the disc. ही डिस्क साधारणतः माहिती आहे, आपण पिक्चर मध्ये बघतो किंवा कुठल्याही गेम मध्ये असते. या डिस्कचा जो एरो आहे तो असा आपण रोटेट जर डिस्क केली तर तो एरो कोणत्या कलर वरती थांबेल. ओके, तर ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. डिस्क फिरवल्यानंतर आपल्याला निश्चित माहित आहे का, सांगता येतं का, हा एक जुगार झाला की नाही, की कोणत्या कलरवरती थांबू शकतो. मे बी इट विल स्टॉप ऑन येलो, मे बी इट विल स्टॉप ऑन ब्ल्यू, ग्रीन, पर्पल, रेड अँड ऑरेंज. सो हाऊ मेनी कलर्स आर देअर? 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, सो देर आर 6 कलर. सो दिस एरो कॅन स्टॉप ऑन एनी कलर. कुठल्याही कलरवरती तो थांबेल ना. सो 6 पॉसिबिलिटीज आर देअर. So 6 outcomes are there. So you can write in your sample space the name of the colors only. So this arrow may be stop on red color, then purple color, maybe it will stop on green color, or maybe it will stop on blue color, then yellow color or orange color. Okay, so these are the possibilities or outcomes, or in our language now these are the elements in the sample space. So how many sample points are present in this sample space? So number of S is equal to 6 only. 1, 2, 3, 4, 5 and 6. 6च फक्त त्याच्यामध्ये नमुना घटक आलेले आहेत. का तर तुमचा जो एरो आहे कुठल्याही कलरवरती थांबू शकतो. कदाचित तो ब्ल्यू असू शकते, ग्रीन, पर्पल, रेड. 6ची 6 कलरची शक्यता आहे, म्हणून 6ची 6 कलर आपण त्याच्यामध्ये टाकून दिले. सेट तयार झाला सॅम्पल स्पेस. मग किती संख्या लिहिली? 6 झालं. फोर्थ एक्झाम्पल किंवा फोर्थ क्वेश्चन. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी. फॉर्म FORM आहे बरं का. फॉर्म म्हणजे बनवा. काय? रस्ता सुरक्षा कमिटी बनवा. ऑफ 2 दोघा जणांची. फ्रॉम 2 बॉईज B1 and B2 and G1 and G2. 2 गर्ल्स म्हणजे 2 मुलं आणि 2 मुले आहेत तुमच्याकडे. त्यांच्यापैकी दोघा जणांची रस्ता सुरक्षा कमिटी बनवा. अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. आणि त्याचा सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. ओके, सो A and B आर द 2 क्वेश्चन्स और सॅम्पल स्पेस वी हॅव टू राईट कमिटीचे. त्यानंतर कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल्स तुम्हाला लिहायचे. सॅम्पल पॉइंट्स लिहायचे आणि त्याच्यावरनं मग सॅम्पल स्पेस तयार करायचा आहे. ओके, हे सगळे एकत्र इथं लिहून ठेवायचं आपल्याला. सो कमिटी ऑफ 2 बॉईज. सो आपल्याला कमिटी नेमायची, पण त्या कमिटीमध्ये दोन्ही मुलंच असले पाहिजे. मग दोन्ही मुलं म्हणल्यानंतर काय येतील रे? B1 and B2. मुलासाठी काय त्यांनी घेतलेलं आहे? व्हॉट इज द सिम्बॉल फॉर बॉईज? B1 इज द फर्स्ट बॉय, B2 इज द सेकंड बॉय. फॉर गर्ल्स G1 इज द फर्स्ट गर्ल अँड G2 इज द सेकंड गर्ल. सो कमिटी ऑफ 2 बॉईज ओनली. सो 2 बॉईज म्हणजे त्या कमिटीमध्ये फक्त मुलंच असली पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे काय येईल? फक्त B1 अँड B2. ओके, B1 अँड B2. दिस इज द कमिटी ऑफ 2 बॉईज. कमिटी ऑफ 2 गर्ल्स, ओनली गर्ल्स. सो G1 अँड G2. ओके, G1 अँड G2. ओके, कॉमा द्यायची काही गरज नाही. नाव कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. 1 गर्ल अँड 1 बॉय किंवा 1 बॉय अँड 1 गर्ल. मग कशी लिहिणार?
म्हणजे या प्रत्येक मुलासोबत एक मुलगी असली पाहिजे किंवा प्रत्येक मुलीसोबत एक मुलगा असले पाहिजे, दोघांची कमिटी, एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. मग कसं लिहिता येईल त्याला, त्यांची जोड्या कशा लावायच्या बघा. B1 जे आहे, समजा आपण B1 लिहिलं, सो B1. आता मुलीपैकी ह्या दोघीपैकी कुठली तरी एक घ्यायला लागेल ना. B1 घेतलं तर त्यासोबत G1 येऊ शकते. ओके, जर अजून एकदा B1 घेतली तर G2 शी सोबत त्याची जोडी तयार होऊ शकते. सो B1 and G1 is the first pair, B1 and G2 is the second pair. Similarly, if we have the second boy, that is B2, जर आपल्याकडे B2 असेल तर गर्ल मध्ये G1 असू शकते, तसंच इकडं B2 सोबत G2 सुद्धा असू शकते. सो दिस इज द कमिटी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल. लक्षामध्ये. सो ऑल टुगेदर वी हॅव टू राईट द सॅम्पल स्पेस नाव. म्हणजे हे सगळं इथे लिहायचं. आता कसं लिहिणार, मी कंस टाकलेत पुस्तकामध्ये, काय कंस नाही आहेत, ते वेगळं दिसावं म्हणून मी लिहिलेलं इथं. ओके, सो काय काय लिहिलं तुमच्याकडे. सो राईट B1 B2 देन G1 G2 झाली सॅम्पल स्पेस मध्ये. आणि हे 4 इथं लिहून टाका जसेच तसे. ऑल टुगेदर यू हॅव B1 G1 देन B1 G2 again B2 G1 again B2 and G2. Okay, so this is the sample space of a committee of red safety of 2. दोघा जणांच्या कमिटीमध्ये असं आपण सगळे एकत्रितपणे लिहू शकतो. पण त्यांनी ते आपल्याला काय केले, फोड करून दिलेलं आहे. सेपरेट सेपरेट आधी लिहायला सांगितलं आणि नंतर एकत्र. जर डायरेक्ट एकत्रच हेच लिहायला सांगितलं असतं तर कसं केलं असतं आपण. फक्त जोड्या लावल्या. आपण कशा कशा जोड्या लावल्या, फक्त जोड्या लावल्या म्हणजे मुलींशी तर एक एक जोडी असेल तर B1 G1 B1 G2. ओके, त्यानंतर B2 G1 B2 G2. कुठलीही दोघं चालतील. मग कुठलीही दोघं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मुलं पण येऊ शकतात, 2 मुली सुद्धा येऊ शकतात. दोघं जण पण येऊ शकतात, मुलं मुलं पण मुली मुली पण. हे 2 वेगळे झाले. आणि एक मुलगा आणि एक मुलगी जर जोडी लावायची झाली तर हे 4 येऊ शकतात एकत्रितपणे. टोटल सगळे की झाले 6. सो नंबर ऑफ S इज इक्वल टू 6 ओनली. That's it for the 4th example and the last example from practice set number 5.2. ओके, भेटूया आपण 5.3 मध्ये नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.